आलं. ठीक आहे, आता ही शीट घेतलेली आपण 13 नंबरची. ऍडमिट नाही केलं तुला. हा, आता दिसते. ठीक आहे, स्क्रीन दिसते आता. आता येईल, आता येईल, चेक कर. आली का? ठीक आहे, 13 नंबरची शीट वरती आपण पिव्होट टेबल अप्लाय करतोय आता इथं. ठीक आहे, फर्स्ट काय पिव्होट टेबल साठी हा डेटा काय केला आपण, सिलेक्ट. बरोबर. सिलेक्ट केल्यानंतर याच्या डेव्हलपर टॅब मध्ये गेलो. ठीक आहे, किंवा नंतर सिलेक्ट केलं तरी चालतंय. डेव्हलपर टॅब मध्ये रेकॉर्ड मायक्रो 3 नंबरचा रेकॉर्डिंग स्टार्ट होते. बरोबर. ओके केलं, रेकॉर्डिंग स्टार्ट झालं. सिंपल सिलेक्ट केलेला पूर्ण टेबल सिलेक्ट केला. इन्सर्ट मध्ये पिव्होट टेबल लावलं. एक्झिस्टिंग शीट. बरोबर, इथंच रिझल्ट पाहिजे म्हणून याचं लोकेशन काय केलं, याच्या बाजूला क्रिएट केलं. बरोबर. फक्त प्रोडक्ट आणि प्राइस हे सिलेक्ट केलं आणि डायरेक्ट डेव्हलपर टॅब काय केलं आपण, रेकॉर्डिंग स्टॉप केलं. बरोबर. आता काय करायचं, दुसरी जी शीट ओपन केली 14 नंबरची. ठीक आहे, त्यावरती फक्त हा टेबल जो आहे ऍज इट इज कॉपी आणि ज्या लोकेशनला आहे ऍज इट इज पेस्ट करायचं. केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर व्ह्यू मध्ये गेलं. व्ह्यू मध्ये गेल्यानंतर रेकॉर्ड मध्ये 3 नंबरचा जो मायक्रो आहे त्याला रन केलं. ठीक आहे, एरर आलं, डिबग केलं. डिबग केल्यानंतर कंट्रोल एच. ठीक आहे, तर तिथे शीट नंबर 13 मध्ये आपण प्रोग्राम रन केलेला होता आणि बनवलेला आहे आणि रन कुठं करतोय, 14 वरती. रिप्लेस अल करा, इथं जिथं जिथं आहे तिथं ओके होईल तो. ठीक आहे, क्लोज करा आणि एकदा रन करून बघा. रन केल्याबरोबर तो प्रोग्राम ओपन झालेला आहे इथं 14 मध्ये. ठीक आहे, तर असं करा. रिप्लेस करायचा मी ऑप्शन आधी पण सांगितला होता. सिंपल